सामान्य व्यक्तीच्या बाबतीत शरीराची स्थिती कशी असते तर जडत्व, आळस, सुखासीनता, पडून राहायचं, कामचुकारपणा, या सगळ्या गोष्टी एक प्रकारे सामान्य व्यक्तीच्या शारीरिक जीवनाचा भाग असतात. शरीराला काय काय हवं असतं? कम्फर्ट हवे असतात, सुखसोयी हव्या असतात, आरामदायी जीवन हवं असतं, सुरक्षितता हवी असते, एक प्रकारचं दैनंदिन जीवन जे चाकोरीबद्ध आहे ते तसंच चालू राहावं असं त्याला वाटत असतं. आणि जडत्व किंवा आळस हे त्याची महत्वाची सगळी वैशिष्ट्ये असतात. त्याच्यामध्ये आळस असतो हे जसं आपण पाहिलं त्याचप्रमाणे सुखसोयींना तो लालचावलेला असतो. त्या सुखसोयींमधनं त्याला थोडेसे जरी कष्ट पडले तरी त्याला ते फार त्रासदायक वाटतं. आणि आणखीन एक महत्वाचा भाग शारीरिक जीवनाशी संबंधित म्हणजे भीती हा अध्यात्म जीवनातला एक मोठा अडथळा ठरतो. हे इथे लक्षात घेण्यासारखं आहे. आणि या सगळ्यामुळे म्हणजे हे जी वैगुण्य आहेत शारीरिक जीवनाच्या दृष्टीने आत्ता जी आपण विचारात घेतली त्यामुळे ही जी शरीराची चौकट आहे ती खूप अलवचिक अशा प्रकारची रिजिड होते आणि ती अगदी बंदिस्त अशी होते. त्यामुळे मन आणि प्राण जर वेगाने प्रवास करत असतील तर ही शरीराची चौकट त्याच्यामध्ये तेवढा वेगाने बदल न झाल्यामुळे ही मागे पडत राहते आणि मग मन प्राण एका बाजूनी चाललेत आणि शरीर मात्र त्या तुलनेने त्या वेगाने प्रवास करत नाहीये. मग ह्या दोन्ही मधलं अंतर वाढत जातं आणि मग एका टप्प्यावर शरीराचा मृत्यू होणंच भाग पडतं.